आता तेल टाकून घेतलेलं आहे, टमाटर पण टाकलंय आणि हे बघा हे हे तेजपत्ता आहे ना, आम्ही कोकणातून आमच्या बहिणीच्या मुलीनं कोकणातून आणलेला आहे. तर हे बघा एकदम फ्रेश आहे हे कढीपत्ता पण तेजपत्ता. तर आता ह्याला मिक्स करून घ्यायचं, चांगलं हलवून घ्यायचं. ते चिकन शेत आलंय बघा, हे चिकन बघितलं का, चिकन शेत आलंय रटराटा. चिकन एकदम मस्त शिजत आलेलं आहे हा का. तर आता मी काय करणार आहे, तर थोडा गरम मसाला टाकून घेतला आहे. हा गाईस, तर 1 चमचा गरम मसाला टाकलाय. आणि हे बघा हे आमच्या गावाकडला काळा मसाला आहे बघा. तर हे पण 2-3 चमचे टाकून घेणार आहे. बस हे बघा हे भरणीतलं, हे बघा हे हा हे गावचा काळा मसाला आहे. तर आता मिक्स करून घेऊया. तर आता हे मिक्स झालेलं आहे. तर गाईस हे बघा चिकन का नाही हे झालंय, हे बघा पोण ह्याच्यात टाकून घेत आहे. तुला कोणतं पाहिजे तर घ्यायचंच की दिवाला घेऊ का, टाकू ह्यात टाकू तुला एवढं वाटतं. आणि हे टाकू तेवढं राहते ना, खा एवढं राहते. दाखवते मी तांदूळ थोडस ठेवायचं. तर गाईस हे बघा हे आहेत इंद्रायणी तांदूळ. मला इंद्रायणी तांदूळ आवडते बरं का हो. तर 2-3 पाण्याने धुवून घेतला आहे स्वच्छ एकदम मस्त. आणि आता हे लास्ट 3दा धुवून घेऊन ही 4थी बारीस आहे. तर आता काय करणार आहे मी, हे सोडणार आहे आता भात. दाखव तरी दाखव, लाईट लावून. हे पाणी बी टाकू, चांगलं पाणी आहे. आधी टाक ना भात. तर गाईस पुदिना टाकीत आहे. मला पुदिना खूप आवडतंय आम्हाला बिर्याणीमध्ये. तर आम्ही पुदिना टाकून घेतलेला आहे. तर नंतर थोडी कोथिंबीर टाकणार आहे. आणि भात हा नंतर का नाही हे कांदा टाकणार आहे आम्ही. इथे तळून ठेवलेला कांदा आहे बघा ते. हा तर आता टाकून घेतलेला आहे सगळं. भात बी तांदूळ धुवून टाकलं हे. आता आपले तर आता कुकर लावायचं. तर ह्या बघा गाईस आम्ही का नाही सरळ टाकून घेतलं. आता कुकर लावायचं आहे. तर कुकर लाव.